तर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार आहे आणि यात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेत. तर शिंदे गटातून 10 ते 12 जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी याच आठवड्यात पार पडणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड या दोघांना नव्या सरकारमधून डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पास झालेल्या संभाव्य मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर हे याआधी राहिलेले मंत्री आहेत. तर इतर संभाव्य नेत्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे या नेत्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. सेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी, कोणाला संधी मिळावी, कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व आमदारांना, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना, माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल.